नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मुसळधार वादळी पावसाचा कोकणवासियांना फटका, शेतीसह अनेक मालमत्तांचे नुकसान. माझे कोकणच्या बातमीचा इम्पॅक्ट. बामणोली रोड अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवले, नागरिक आणि वाहन चालकांमधून व्यक्त होते समाधान. आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर, 24 ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज. आणि हरिहरेश्वर मधील हॉटेल प्रकरणात तिघांना अटक, तिघांना न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार वादळी पावसाचा फटका बसलाय. खेड शहरातील डाकबंगला परिसरातील एका इमारतीवर महाकाय वृक्ष कोसळल्यामुळे इमारतीच्या शेडचं मोठं नुकसान झालंय. त्याचप्रमाणे मोटरसायकलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेमुळे गेल्या 3 तासांपासून संपूर्ण तालुक्यातील 180 गावांमधील वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून खंडित करण्यात आला होता. महाराष्ट्रातून परतीचा पाऊस काढता पाय घेण्याचं नाव घेत नाहीये. गेले काही दिवस सायंकाळी येणाऱ्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास खेड आणि परिसरात पुन्हा विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. या मुसळधार पावसामुळे भात पिकं जमीनदोस्त झाली असून या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पाऊस महाराष्ट्रातून परततो, मात्र यंदा परतीचा पाऊस महाराष्ट्रात रखडल्यानं परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील कोकणासह इतर भागात जिल्ह्यांना झोडपून काढलाय. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. गेले काही दिवस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात या अवकाळी पावसानं थैमान घातलंय. दिवसभर कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होतोय आणि पुढील 2 दिवस असाच पावसाचा जोर कायम असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. रविवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट करीत पडलेल्या परतीच्या पावसामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कोंढेतर्फे सौंदळ बेंद्रेवाडी येथे घरावर वीज पडल्याची घटना सायंकाळी 4:30च्या सुमारास घडली आहे. यामध्ये घरातील रवीना बेंद्रे आणि सारिका बेंद्रे यांच्या हातापायांना दुखापती होऊन त्या जखमी झाल्यात, तर घराच्या छपराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घरातील वीज जोडणी देखील जळून खाक झाली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये राजापूर तालुक्यात वीज पडण्याची ही तिसरी घटना आहे. मागील काही दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतोय. त्यामध्ये गेल्या आठवड्यात 3 गावांमध्ये वीज पडून नुकसान झालंय, तर 2 दिवसांपूर्वी हातिवले आरेकडवाडी परिसरात वीज पडल्याची घटना घडली होती. अशातच काल संध्याकाळी कोंढेतर्फे सौंदळ येथे बेंद्रे यांच्या घरावर वीज पडल्याची घटना घडली आहे. घराच्या मागच्या पडवीच्या छपरातून वीज घरामध्ये आली. वीज पडली तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या दोघींच्या हातापायांना किरकोळ दुखापती झाल्या. दरम्यान वीज पडून आपत्तीग्रस्त बेंद्रे यांच्या घराच्या झालेल्या नुकसानीचा तलाठी पिराई यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी करून पंचनामा केला. तर राजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उबाळे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तालुक्यामध्ये यावर्षी परतीचा पाऊस सुरू असताना गेल्या 8 दिवसात तिसऱ्यांदा वीज पडून नुकसान झाल्याची घटना घडल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रायगड जिल्ह्यासह महाड पोलादपूर तालुक्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस सायंकाळी 4 नंतर पडत असल्यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार येणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय. सध्या भात पीक कापणीसाठी तयार झालं असल्यानं रोजच सायंकाळी पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भात पिकाचं नुकसान होऊ लागलंय. आज सायंकाळी देखील जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. भात देखील वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे शेतकरी वर्ग आता चिंतेत आलाय. महाड पोलादपूर तालुक्यामध्ये आपण पाहतो 4 दिवस झाले पावसाने खूप मोठं थैमान घातलेलं आहे. तर आज ही भात पीक तुम्ही बघत आहात. गेले 4 दिवसापासून वादळ वारा पाऊस या पिकांची खूप पाहणी झालेली आहे आणि पीक पूर्ण धोकून गेलेलं आहे. शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान होत आहे. तर आम्ही भात पीक कसं कापावं आणि कसं काय करावं, या पावसाने पूर्ण एवढं थैमान घातलेलं आहे. तर काय सुचत नाही, यावरती तुम्ही काहीतरी ऍक्शन घेऊ शकता. रायगड जिल्ह्यामध्ये मागील 5 ते 6 दिवसापासून सायंकाळच्या दरम्यान पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आहे. तर सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व जोरदार पाऊस सुरू होत असल्यामुळे भात पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी आता हवालदिल झाला असून भात पीक मोठ्या प्रमाणात आडवे झालेले आहे. वाऱ्यामुळे भात पिकाचे नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी
शेतामध्ये पाणी देखील मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे भात पीक कसे कापायचे असा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला असून शासनाची मदत मिळावी अशी देखील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा व्यक्त होत आहे. माझी कोकणसाठी देवेंद्र दरेकर, रायगड. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यात थैमान घातल्यानं भात शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीला आलेली शेती शेतात साचलेल्या पाण्यामुळे आणि चिखलामुळे संपूर्ण आडवी झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय. शासनानं या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरते आहे. 4-5 दिवस परतीचा पाऊस पडतोय. पाणी शेतात तुंबलं आहे. काही शेती पडलेली आहे, तर त्याचं नुकसान भरपाई आम्हाला सरकारने द्यावी ही विनंती. त्या पावसामुळे सतत 4-5 दिवस पाऊस पडतोय, त्यामुळे पाणी शेतात साचलं आहे, भात खाली लोळलं आहे, पडलं आहे. तर पंचनामे करून सुद्धा आम्हाला काय अद्याप भेटलेली नुकसान भरपाई भेटलेली नाही आहे. तर आता आम्हाला सरकारने त्याच्यावर विचार करून भरपाई द्यावी. तर अलिशान गाड्यांच्या खाली गरिबांना चिरडण्याचं सत्र कमी होताना दिसत नाहीये. ठाण्यात देखील एका भरधाव मर्सिडीज गाडीने एका 21 वर्षीय कोवळ्या निष्पाप मुलाला चिरडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतोय. काल रात्री नितीन कंपनी जंक्शन जवळ ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर येथील राहणाऱ्या 21 वर्षीय दर्शन हेगडे या तरुणाला भरधाव येणाऱ्या मर्सिडीज गाडीनं चिरडलं. हा अपघात एवढा भीषण होता की दर्शनचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर मर्सिडीज गाडीवाल्याने तिथे थांबून जखमी दर्शनला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. रात्री 2 वाजता घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. दर्शन हेगडे हा तरुण एका उडपी हॉटेलमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याचे कुटुंब गेली 40 वर्षे ज्ञानेश्वर नगर येथे वास्तव्यास असून त्यांच्यावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय. नौपाडा पोलीस पुढील तपास करत असून गाडीचा चालक फरार असल्याची माहिती मिळाली आहे. 1:30 ते 2च्या संदर्भात घटना घडलेली आहे आणि ती 2:15ला मला कळाली. कोशाल्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलेलं. तर तिथे मी गेल्यानंतर मला ते अपडेट आलेलं आहे आणि तिथे स्पॉटमध्ये होते आणि जे पोलिसेस पण आहेत ते पण अवेलेबल होते. तर त्यांनी पण तेव्हा बोलले की कार्य करतोय आम्ही. आणि इव्हन सकाळी पण आम्ही पोस्टमॉर्टमला आम्ही बॉडी 8 वाजता आम्हाला बोलवलेलं सिव्हिल हॉस्पिटलला, तेव्हा पण प्रश्न विचारला तर तेच आन्सर होतं, आम्ही करतोय. त्याचा गाडी नंबर भेटला आम्हाला सापडे. पण अजून दुपार वाजलेलं आहे, पण अजूनही काही आम्हाला अपडेट आलेलं नाही. आम्ही सिनियरशी बोललोय तर ते पण एवढेच म्हणतायत की तुम्हाला अपडेट देतो. फॅमिली आमच्याकडे कस्टडियामध्ये आलेत आणि मुलगा आहे तो बँगलोरमध्ये. मग बँगलोरमध्ये आहे तर गाडी कोण चालवत होता त्याचा काहीच नाही हे येते. ड्रायव्हर आहे कोण आहे ते काहीच नाही अपडेशन आलेलं आहे आम्हाला. अजून बॉडी आम्ही त्यापर्यंत ताब्यात घेणार नाही, तर त्यापर्यंत आमच्याकडे अपडेट्स येणार नाहीये. त्यापर्यंत जे माझ्या भावाला जे नाही पाहिजे ते माझ्या भावाला नाही घेऊन देणार आहे तेवढं. एक साधारण सामान्य माणूस आहे तर त्याच्यासोबत हे असं होतंय, तर कोण हायर लेवलचा माणूस असता त्याच्याकडे तुम्ही स्ट्रिक्टली ऍक्शन इमिजिएट ऍक्शन घेतलं असता. मग आम्ही जे लो कॅटेगरी माणसं आहेत मग अजून 12 तासच्या वर गेले. तुम्ही म्हणताय त्याला अजून या तो ड्रिंक अँड ड्राईव्ह असेल तर त्याच्यावरती केस कधी होणार आहे? 12 तासावरती तो अजून आलेला नाहीये. त्याच्या अंगावर मेडिकल काय रिपोर्ट भेटणार आहे, काय प्रूफ भेटणार आहे की करतोय आम्ही कस्टडीमध्ये घेतोय. गाडी कस्टडीमध्ये घेतलाय बोलतात, मग कस्टडीमध्ये आहे तर स्टेशनमध्ये कुठे आहे गाडी ते अजूनही त्यांनी दाखवून केलेलं नाहीये. रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मधील हॉटेल ममतामध्ये शनिवारी मध्यरात्री काही फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील तरुणांनी हॉटेल मालकाला रूमची विचारणा केली असता मारहाण केली होती. या मारहाणीचा वाद विकोपाला गेल्यानंतर हॉटेल मालक आणि 11 तरुण यांच्यात प्रचंड वाद झाला. त्यानंतर तरुणांनी स्कॉर्पिओ वाहनानं हॉटेल मालक अभि धामणसकर यांची बहीण ज्योती धामणसकर हिला चिरडून पलायन केलं आणि तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या सतर्कतेने यातील तिघांना पकडण्यात यश आलं आणि त्वरित या आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. उर्वरित फरार आरोपींच्या मागावर श्रीवर्धन पोलिसांचं पथक पुण्यात दाखल झालंय. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. या तिघांना येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून उर्वरित 8 आरोपींना शोधण्यासाठी रायगड पोलिसांची टीम पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. मैं गांधी क्लॉथ स्टोअर्स, मैं गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजियरी, बेडशीट, चादर,
तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या, बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ, खेड. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक पर्यायी मार्ग म्हणून बामणोली रस्त्याचा वापर करतात. मात्र या पर्यायी रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. सततच्या पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे या खड्ड्यांना मात्र तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. इथल्या स्थानिक रहिवाशांकडून या मार्गाच्या दुरावस्थेची वारंवार तक्रार करून देखील कोणतीही उपाययोजना केली गेली नव्हती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील हे वारंवार आवाज उठवत होते. माझे कोकणने या खड्ड्यांबाबत वृत्त प्रसारित केल्यानंतर वृत्ताची दखल घेत आज बामणोली रोड अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच नगरसेवक अजित तारलेकर यांचे आभार देखील मानले जात आहेत. रत्नागिरी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबत पुढील 4 दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जर मतदारांनी सांगितलं तर आपण या निवडणुकीतून माघार देखील घेऊ अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली. 29 तारखेपर्यंत नेमकं काय झालं पाहिजे, बाळ माने म्हणून माझी सगळ्या मतदारांना या ठिकाणी मी साथ घालतोय की मी कोणती भूमिका घेतली पाहिजे याच्याकरता कृपा करून आपली जेवढी जास्तीत जास्त मतं मला मिळतील, मतं इन द सेन्स सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया असतील, व्हॉट्सअपवरच्या प्रतिक्रिया असतील, फेसबुक, इंस्टाग्रामच्या प्रतिक्रिया असतील, वृत्तपत्रातून विविध माध्यमातून आर्टिकल असेल, अजूनपर्यंतच्या राजकारणामध्ये नेते किंवा पक्ष आपला उमेदवार ठरवतात आणि मग मतदार त्याला मतदान करतात. पण रत्नागिरीमध्ये अपवादात्मक परिस्थिती झालेली आहे. 1 वर्षामध्ये आता जनतेनं निवडणुकीच्या पूर्वी आपला उमेदवार निवडून येणारा भावी आमदार हा ठरवावा असं माझं मत आहे. म्हणजे एका अर्थानं खूप पारदर्शकतेनं ही निवडणूक होईल. रत्नागिरी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबत माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोणत्याही नेत्याचं किंवा पक्षाचं नाव न घेता पक्षफुटीवर जोरदार टीका केली. पाहुयात काय म्हणालेत माजी आमदार बाळ माने. काही पक्ष विचारधारा घेऊन आहेत, काही गोष्ट व्यापार घेऊन पक्ष म्हणण्यापेक्षा नव्यानं निर्माण झालेल्या काही, त्याला मी पक्ष असं म्हणणार नाही, आपल्या भाषेमध्ये त्याला मी गट म्हणतात. अमुक गट, तमुक गट. गट हा कधी पक्ष होत नाही. पक्षाला एक घटना असते, एक विचारधारा असते, कार्यकर्त्यांचं केंद्र असतं आणि लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावर कधी कुठला पक्ष सत्तेवर येतो, कधी कुठला पक्ष हा विरोधी पक्षाची भूमिका घेतो. मी तर रत्नागिरीच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये गेली 35 वर्ष काम करतोय. त्यामुळे रत्नागिरीकरांना लहानपासून शाळेमध्ये जाणारा, महाविद्यालयामध्ये जाणारा, समाजकारण करणारा, राजकारण न करणारा बाळ माने माहिती आहे असं माझं मत आहे. सावंतवाडी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्षात नुकतेच प्रवेश केलेले राजन तेली यांना संधी देत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत यांनी या निवडणुकीत माघार घेतली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातही पक्षहितासाठी माघार घेत असल्याचं सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय. दरम्यान सतीश सावंत यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कणकवली मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या नावाबाबत आता सस्पेन्स वाढला असून येत्या काळात वेगवान राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यामध्ये कालच कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी उद्धवजी पक्षप्रमुखांसोबत विनायक राऊत यांच्यासोबत काल बैठक झाली आणि ह्याच्यामध्ये कणकवली मतदारसंघातून मी जी आहे ह्या निवडणुकीमध्ये पुढचं मी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये पक्षप्रमुख पक्ष जो उमेदवार देईल त्याचं ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करून तो उमेदवार निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आणि कष्ट घेण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये पक्ष संघटनेसाठी वेळ देता यावा आणि जी काही कॅल्क्युलेशन जी आहे त्या दृष्टिकोनातून जी काही चर्चा झालेली आहे त्या एकंदरीत
ह्या मतदारसंघामध्ये सांघिक निर्णय काय जे आहेत ते होण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे. उमेदवारी कोणाला मिळेल आणि उमेदवारी कधीपर्यंत जाहीर होईल या मतदारसंघात? 2 दिवसामध्ये उमेदवारी बुधवारपर्यंत जाहीर करण्याचं पक्षप्रमुख आणि नेते सन्माननीय राऊत साहेब यांनी सांगितलेलं आहे. बुधवारपर्यंत उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होईल. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रथमतः सकाळी 10 वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयाकडे जात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या डोंबिवली येथील निवडणूक प्रचाराच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे डोंबिवलीत आले होते. मनसे कार्यकर्त्यांनी यासाठी जय्यत तयारी केली. निवडणूक प्रचार कार्यालयाबाहेर मोठे मंडप टाकण्यात आले तर आत बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. याच दरम्यान संपूर्ण शहरामध्ये बॅनरबाजी देखील करण्यात आली. तर या निवडणूक प्रचार कार्यालयाबाहेरच 30 ते 35 फुटाचा राज ठाकरे यांचे साऊथ स्टाईलचे पोस्टर देखील लावण्यात आले. या ठिकाणी राजू पाटील आणि मनसे कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. कोकणात घडणाऱ्या विविध घटनांची अचूक माहिती देणारे कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी माझे कोकणने नुकतेच यूट्यूबवर 2 लाख सबस्क्राईब्स पूर्ण केलेत. यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष अनंत जाधव यांनी माझे कोकण वृत्तवाहिनीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. मी अनंत बाळकृष्ण जाधव, लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष शरद पवार गट या नात्यानं मी आपलं माझं कोकण या वाहिनीला 2 लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो. शुभेच्छा देत असताना ही वाहिनी तालुक्यामध्ये किंबहुना सर्व परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्यामुळे आज ही वाहिनी जनसामान्यांच्या मनामध्ये बसलेली असल्यामुळे मी या वाहिनीला माझ्या पक्षातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली येथील तळेरे येथे ओव्हरब्रिजवर अज्ञात वाहनाची धडक बसून एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मार्गावर बॅरिकेड्स लावून ठेवून बैलाचा मृतदेह तसाच मार्गावर उन्हात तापत असलेला दिसून आला. तर दुसरीकडे मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर या भटक्या मुक्या जनावरांनी ठिय्या मांडल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे या मार्गावरील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहन चालकांमधून केली जाते. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील पंकज पाटील यांच्या घरासमोर रात्रीच्या सुमारास एक भला मोठा अजगर आढळून आला. यावेळी पंकज पाटील यांनी सर्पमित्रांना बोलावून त्या अजगराला पकडून त्याला धामणी येथील रिझर्व्ह फॉरेस्ट एरियामध्ये सोडण्यात आलं. हा पकडलेला अजगर जवळपास 7 ते 7.5 फूट लांबीचा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. जर कुठे साप आढळला तर त्याला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्या सापाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याची विनंती यावेळी सर्पमित्रांनी केली. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.